दहावा आरोपी जर त्यांना माहीत असेल तर त्यांनी नाव घेऊन सांगावं की 10वा आरोपी आहे. आणि की 10वा आरोपी त्याच्यात कोणी झालेला नाही, जॉबामध्ये आहे. तो 10वा आहे का 11वा आहे मला माहीत नाही, पण जॉबात माझ्या मुलाचं नाव नक्की आहे. आता 10वा आरोपी कोण अटक करायचा ते त्यांनी सांगावा, त्याच्या पद्धतीने ते सांगतील. पोलिसात जर खरं असेल तर पोलीस करतील. या संपूर्ण प्रकरणामध्ये जातीवाद केला जातो असा देखील त्यांनी आरोप केला गेला. कोणी केलाय हा आरोप? स्वतः धनंजय मुंडेंनी आरोप केला. काय आरोप केला त्यांनी? की या प्रकरणात कुठतरी जातीवादाचा रंग दिला जातो. ते स्वतःचा अनुभव सांगत असतील, स्वतःचा अनुभव सांगत असतील, त्याच्यामुळे मला त्याच्यावर जास्त काय बोलायचं नाही. स्वतःचा अनुभव ती सांगत असते. ती जसं वागते तसं दुसरे वागतात असं त्यांना वाटत असतं. त्यांनी पोलीस प्रशासनावर देखील दबाव असल्याचा आरोप केला. त्यांनी असा आरोप केला आहे की एकतर तुमचा जो आहे तो पोलीस प्रशासनावरती दबाव आहे आणि तुमच्याकडून त्यांना एक जे हे आहेत ते आरोपी आहेत जे आता ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे की त्यांना देखील तुमच्याकडून धमकी येतात असं देखील त्यांचं. जर धमक्यामध्ये मी कुठं दिसलो तर माझ्यावर पोलिसांनी कारवाई करावी. ती जर म्हणत असेल धमक्या येतात, आता तो जो आरोपी आहे ना त्या आरोपीवरच माझा संशय आहे. तो काय लपवतोय? जो कोणचा आरोपी म्हणून नाही, तो जो आता आरोपी म्हणजे नाहीये, फिराईतदार जो आहे ना, त्या फिराईतदारवर मला आज तरी वाटतंय, आज माझ्याजवळ एव्हिडन्स नाही किंवा आणखी आत्ता बोलायला काही नाही, पण आणखी मला वाटतं की त्याचे बरेच कारनामे पुढे येतील हळूहळू. त्या माने या व्यक्तीमुळं घुलेचा मृत्यू झाला असं घुले कुटुंब म्हणतंय, किंवा त्याला सोडवायला गेला म्हणजे त्याच्यामुळेच झाला ना. पण हे मानेला मारण्यासाठी का गेलते त्याचा खुलासा कोणी करणार आहे का? की मानेला मारायला ही का गेले? गुल्याला नाही मारायला आले म्हणते, नाही मानेलाच मारायला आले. मग मानेलाच मारायला का आले?